किंवा वर्धापन दिन हे चैतन्य बघतच आहेत. आता शिंदे साहेबांच्या कामावर प्रेरित होऊन सगळीकडून आज या शिवसेनेमध्ये सहभागी होत आहेत. कारण लोकांना काम पाहिजे, जनतेला काम पाहिजे. घरात बसून कोणती कामं होणार नाही आहेत. आज आमचे नेते रोडवर उतरून आज गटार नाली याच्यावर उतरून काम करत आहेत आणि लोकांना ते पाहिजे. खरोखर हे चैतन्य जे आता दिसते, आता उघडी सुरलेली जी शिवसेना आहे त्याने आता गप्प आपला विस्तार जमा करावा, गप्प बसावं. कारण का या आजच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला सगळं चित्रच उभं राहिलेलं आहे की खेड्यापाड्यातून लोक अक्षरशः तुटून पडलेले आहेत की शिंदे साहेबांच्या या कामावरती आहे. आणि आम्हालाही कार्यकर्त्यांना वाटतंय की जर साहेब काम करत आहेत तर आपण घरात बसून जमणार नाहीये, तर आपणही झटून काम केलं पाहिजे. आणि या महानगरपालिकेवर आज शिवसेनेचाच झेंडा फडकणार, धनुष्य बाणच दिसणार. एवढं बघा निश्चित होणार. कारण का ह्या लोकांच्या सगळ्यांच्या आतापर्यंत जे जे झालेत ते कोणी कधी आले नव्हते. आज वारकऱ्यांपासून ते सगळे आज एवढे खुश आहेत. ते रस्त्यात ऍक्सिडेंट झाला तरी उपमुख्यमंत्री आमचे पक्षप्रमुख उतरत आहेत. तो गरीब आहे, कुठच्या जातीचा तो नाही बघत आहेत, पण त्यांना घेऊन ते सरळ सेवेसाठी पहिले धावतात. धन्यवाद. समाजसेवा हीच ईश्वर सेवा या वाक्यावरती ते चालले. आपल्यासोबत शिवसेनेचे विजय वाडकर हे दक्षिण मुंबईमध्ये कार्यसम्राट असे व्यक्तिमत्व आहे. साहेब, या शिवसेनेच्या आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपण शिवसैनिकाला काय सांगू इच्छिता? पहिली तर गोष्ट, आम्ही आमच्या 59व्या वर्धापना दिनानिमित्त आम्ही तमाम शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. व मी सांगितलं इच्छितो की आमच्या येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आज इथे शिवसैनिकांना ह्या शुभेच्छा देतो आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत आम्ही आमचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. ह्याच आमच्या सर्व शिवसैनिकांतर्फे शिंदे साहेबांना व शिवसेना पक्षाला आमच्याकडून या शुभेच्छा. मी राकेश, जय महाराष्ट्र. मी राकेश वाळेकर, मुंबादेवी विधानसभा समन्वय. बोले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही मुंबादेवीच्या वतीने बोले की सर्व शिवसैनिक बोले ग्वाही देतो बोले की येणाऱ्या निवडणुकीत, महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही आमचा जो वॉर्ड आहे 220 ह्याच्यामध्ये आमचा नगरसेवक निवडून आणू आणि आम्ही हे वचन देतो शिंदे साहेबांना. शिंदे साहब को हल्के में नहीं लेना, शिंदे साहब को हल्के में नहीं लेना. ठाणे हो या मुंबई हो कोई भी इलाका, शिंदे साहब ही करेंगे धमाका. जय